नेम फ्रॉम द कस्टमर नेम. एक्स्ट्रॅक्ट द फर्स्ट नेम फ्रॉम द पुढे कस्टमर नेम. ओके. बट माझी इथं काय आले, मला चेंज करावं लागेल ना, थोडं पुढे जावं लागेल त्यासाठी. बॅक एंडला पॉवर क्वेरी एडिटरला, त्यासाठी पॉवर क्वेरी एडिटरला जावं लागेल. काय यूज करणार, यूज फर्स्ट ॲज अ हेडर. आणि डेटा टाईप चेक करावं लागेल आपल्याला. ओके. ऑर्डर टाईपचं काय एनी लिहिलं आहे, काय पाहिजे बोल नंबर. देन कस्टमर नेम काय पाहिजे, टेक्स्ट ना, टेक्स्ट. नाही तर तुमचे ऑपरेशन परफॉर्म नाही होणार. देन प्रोडक्ट टेक्स्ट, कलर टेक्स्ट अगेन, क्वांटिटी होल नंबर. काय राहिलं आता, प्राइस आणि ऑर्डर डेट. प्राइस होल नंबर, देन ऑर्डर डेट. आणि तुमचं ऑपरेशन परफॉर्म नाही होणार. झालं, एवढं झालं. ठीक. चलो आता जाऊ फ्रंट एंडला, क्लोज अँड अप्लाय करतो. जाऊ मॉडेल व्ह्यू, टेबल व्ह्यूला. काय करणार फर्स्ट, कॅल्क्युलेटेड कॉलम की कॅल्क्युलेटेड मेजर. कॉलम ना, कॉलम ना, मग सांगा ना काय सांगतात. कॅल्क्युलेटेड कॉलम. ओके. न्यू कॉलम. ठीक आहे. घरी जायला काही नाही ना मला, घरी जायला काही नाही ना. कुठे फर्स्ट नेम, याला पहिलं माझंच नाव आहे. काय करायचंय, फर्स्ट एक्स्ट्रॅक्ट द फर्स्ट नेम. ओके ठीक आहे. एक्स्ट्रॅक्ट द फर्स्ट नेम. फर्स्ट नेम सांगा, बोला. काय लिहिलंय डॅक्स. लेफ्ट. लेफ्ट का लेफ्ट. ओके मी लेफ्ट लिहितो फर्स्ट. ठीक आहे लेफ्ट. देन आज मी टेक्स्ट काय पास करणार, सेल्स डेटा. पक्का सेल्स डेटा. अच्छा सेल्स डेटाचं कस्टमर नेम असं बोलू ना पूर्ण. सेल्स डेटा मधलं कस्टमर नेम. देन नंबर ऑफ कॅरेक्टर्स. हा सांगा ना. हा काय त्याच्यावर क्लिक करणार, डायरेक्ट त्या कॉलमवर क्लिक कर, जिथे क्वेरी लिहिली त्या क्लिक कर. ठीक आहे लेफ्ट कस्टमर लिहिलं. काय लिहिलं आतमध्ये सांगा ना, ह्याच्या आतमध्ये काय लिहिलं, नंबर ऑफ कॅरेक्टर्स मध्ये काय लिहिलंय. काय चार. हा मग प्रत्येकाचे नाव 3 अक्षर असू शकतं, 2 अक्षर असू शकतं. काय लिहिलं आतमध्ये. राईट. काय करणार तुम्हाला आधी काय फाइंड आउट करावं लागेल, तो डिलिमिटर. राईट. काय डिलिमिट आपल्यामध्ये स्पेस. काय लिहिणार मग त्याला आधी फाइंड करावं लागेल ना. मग आतमध्ये काय लिहिणार, सर्च. राईट सर्च. आतमध्ये कोणता टेक्स्ट फाइंड करायचा आहे,
फर्स्ट नेम वाला ना, कस्टमर नेम वाला, राईट? कस्टमर नेम वाला काय फाइंड आउट करायचंय? फाइंड आउट काय करायचंय? स्पेस फाइंड आउट करायचंय ना, स्पेस. मी म्हणल्यावर लगेच हा डबल कॉट मध्ये स्पेस, दॅट्स इट. देन कोणत्या टेक्स्ट मध्ये येतो? कस्टमर नेम मध्ये ना, कस्टमर. ओके, अजून -1 करू. -1 का? त्यांनी स्पेस दिला असता, आपल्या स्पेस हवाय नाही, त्यामुळं -1. दाबो एंटर. फोर का टाकलेलं रे? नाही, मला वाटतं प्रोडक्टचं विचारलं. हं? प्रोडक्टचं काय विचारलं तुम्ही? ते ना, मी फर्स्ट क्वेश्चन वाचला ना. बरोबर आहे सगळ्यांच. आता मी सर्च ऑपरेशन काय यूज केलं? आपण सर्च काय करतो, तो एक स्पेसिफिक डिलिमिटर फाइंड आउट करतो आणि मग आपल्याला आन्सर देतो. ओके, त्यामुळे फर्स्ट काय यूज केलं? लेफ्ट, कारण की लेफ्ट आउटनी सर्च करायचं. देन सर्च आणि मग आन्सर आहे. देन नेक्स्ट क्वेश्चनला काय केलं? राईट यूज केला. राईटच्या आतमध्ये अगेन कस्टमर. देन सर्च ऑपरेशन यूज केलं का? दॅट्स इट. मी तेच यूज होते. आतमध्ये काय केलं? सर्च ऑपरेशन यूज केलं. दॅट्स इट. मला एरर आला का? आला एरर? मग कसं सॉल्व्ह केला? वापस स्पेस दिलेलं ब्रॅकेट -1 च्या आधी. काय इथं ब्रॅकेट आहे, त्या ब्रॅकेट मधून तो -1 करतोय अख्ख्या ह्याच्यामधून, राईट? एंटर. लोड घेतो लॅपटॉप. आलं का? त्या कॉलम मधून त्यांनी तो स्पेस मायनस केला. आलं फर्स्ट टाइम. लास्ट नेमला काय केलं तुम्ही? इथं फक्त काय वापरणार आहे? राईट, आणि बाकीचं आहे तसं. बरोबर ना? आलंय आन्सर त्यांनी. थर्ड क्वेश्चन काय होता? स्पेस पोझिशन फाइंड करायची. कशी करणार? राईट. कोणतं ऑपरेशन, कोणतं फंक्शन यूज करणार? सर्च. गुड. सर्च. ओके, काय लिहिलं पहिल्यांदा? सर्च. ओके, सर्च. देन फाइंड आउट काय करायचं आपल्याला? स्पेस फाइंड आउट करायचं. स्पेसची पोझिशन फाइंड आउट करायची, राईट? डबल कोट मध्ये जस्ट स्पेस, जस्ट स्पेस. देन कोणत्या ह्याच्यामध्ये करायचंय? कस्टमर नेम मध्ये फाइंड आउट करायचंय ना. सो कस्टमर नेम, सेल्स डेटा मधला कस्टमर नेम. डन. एवढंच. आले पोझिशन? आले का? ऑटोमॅटिकली पोझिशन आले का सगळे स्पेसचे? सेल्स डेटा ऑटोमॅटिकली येतं रे. कस्टमर आधी टेबलचं नाव लागतं तिथं. आलं का? चालतंय, काय नाही. आलं का? ऑटोमॅटिकली पोझिशन फाईंड केली ना त्याची. काय काय ठिकाणी 5च्या पोझिशनला असेल, काय काय ठिकाणी 6व्या, काय काय ठिकाणी 7व्या. आपल्या एक स्पेसिफिक पोझिशन घेता आली असते का जर हे सर्च ऑपरेशन नसतं तर? नसतं ना, नसती घेता आली, राईट? काय आला आता? सर्चचा यूज काय आला? ऑनलाईन क्लिअर. बरोबर आहे ना? 1 2 3 4 5 6 7 आणि देन स्पेस 8व्याला. 1 2 3 4 5 स्पेस किती वेळेला? 6व्याला. असं ते फाइंड आउट करतं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय होता? फर्स्ट 4 कॅरेक्टर्स काय यूज करणार तुम्ही? ठीक आहे, मी करत नाही ऑपरेशन परफॉर्म, फक्त दाखवतो. फर्स्ट नेमला जातो. ओके, फर्स्ट नेमला हा काय केलं तुम्ही? लेफ्टने आला सर्च करत, बरोबर? कस्टमर नेम यूज केलं आणि इथं काय टाकलं? सर्चच्या ऐवजी काय टाकलं? जस्ट फक्त 4 ना. मला किती कॅरेक्टर्स हवे लेफ्ट साईडने? फक्त 4 हवे होते. त्यामुळे काय केलं इथं? सर्चच्या ऐवजी, म्हणजे सर्च लिहिलंच नाही ना. लेफ्ट कस्टमरचं त्या कॉलमचं नाव, कॉमा किती कॅरेक्टर्स हवे? नंबर ऑफ कॅरेक्टर्स 4. राईट. नेक्स्ट क्वेश्चन काय होता? लास्ट 3 कॅरेक्टर्स काय यूज केलं? राईट. इथं काय यूज केलं? राईट. लेफ्टच्या ऐवजी काय यूज केलं? राईट. अगेन कॉलम नेम
आणि इथं काय टाकणार अगेन 3, माहिती काय ना शेवटून 3 कॅरेक्टर. नेक्स्ट क्वेश्चन. upper case, अप्पर केस कशाला करायचं होतं? product, प्रोडक्ट काय प्रोडक्ट बोल ना. product, प्रोडक्ट हां सॉरी प्रोडक्ट नावाच्या कॉलमला कसं केलं? राईट. अप्पर आणि आतमध्ये काय ब्रॅकेटचं नेम त्या कॉलमचं नेम. क्लिअर? टेक्स्ट फंक्शनला क्लिअर? तरी मी मीड घेतला नाहीये तरी ठीक आहे, तरी घेतला नाहीये तो तर लय बेकार आहे. क्लिअर? ऑनलाईन क्लिअर? ओके गुड. चलो जायचं पुढं. युअर नेक्स्ट 5 to 6 क्वेश्चन. चल घ्या नेक्स्ट 6 क्वेश्चन्स करा सर. सोपे हे तर काय असे होते असे. हे तर खूप फास्ट होतील तुमचे होईल. टोटल सेल्सला कशाला सगळे मेजर्स आहेत. ते कोणतं आहे असेल.
दिसत नाही टेबल. टेबलमध्ये टेबलमध्ये म्हणजे कोणत्या टेबलमध्ये? काय म्हणते दादू? तिथंच वीक पडला तू. ऐसे कैसे लाडले. हा म्याव. डन डन का? 3 झाले आत्ताशी, एवढा वेळ लागतोय? अरे 2 मिनिटात व्हायला पाहिजे. मागे हिरो पहिलंच चालू आहे का बरं? अच्छा लास्टचे करत होता. ओके ऑनलाईन. अरे रेकॉर्डिंग चालू ठेव. ओके एक न्यू कार्ड घेतो. ओके न्यू कार्ड मध्ये ते ट्रॅक करतो कुठे दिली ती व्हॅल्यू. टोटल सेल्स. येस. किती आली? 162K. हा तुमचा टोटल सेल्स. तुमचं किती आली? किती? 157 काय? ओके ओके गणले काय आलं फर्स्ट क्वेश्चन. ओके नेक्स्ट क्वेश्चन काय होता? अगेन मेजर करेक्ट करतो. नेक्स्ट क्वेश्चन काय होता? काय फाइंड आउट करायचं आहे? टोटल ऑर्डर क्वांटिटी. टोटल क्वांटिटी ना. ओके टोटल क्वांटिटी सोल्ड. टोटल क्वांटिटी. ओके कोणतं फंक्शन यूज करणार आता? सम. का? सिंगल कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचे त्यामुळे सम. सम ऑफ सम. काय टाकणार आता? कॉलम नेम क्वांटिटी. ओके डन. दॅट्स इट. हे तर बरोबरच असणार. पहिले गणले ना मला माहिती होतं. ओके ऑर्डर क्वांटिटी त्या ट्रॅक करतो याच्यामध्ये. आली 16. सेकंडची 16 आली समथिंग. ओके देन नेक्स्ट क्वेश्चन काय होता? न्यू मेजर. अगेन काय फाइंड करायची होती? ॲव्हरेज प्राइस. काय यूज केलं? ओके कोणतं फंक्शन यूज केलं? ॲव्हरेज. ॲव्हरेज काय टाकलं आतमध्ये? कॉलम नेम कोणता पास केलं? प्राइस. सेल्स डेटा मधलं प्राइस. काय निघाली तुमची? ॲव्हरेज प्राइस निघाली. नेक्स्ट क्वेश्चन काय होता? काय करायचं होतं? टोटल ऑर्डर्स किती आलेत फाइंड करायचं. कोणतं फंक्शन यूज करणार? काउंट. कोणत्या कॉलमवर टाकणार? ऑर्डर आयडी. राईट. लक्षात झाले. ॲव्हरेज प्राइस किती? एवढी झाली ना सगळ्यांची 19.66K. मला काय फाइंड आउट करायचं आता? ऑर्डर किती आलेत माझ्याकडे तेवढे फाइंड आउट करायचे. राईट. ऑर्डर आयडीवर का लावलं मी? ऑर्डर आयडीवर का लावलं मी? राईट. काय? युनिक. कारण की एकच प्रोडक्ट मल्टिपल टाइम्स पण येऊ शकतो पण त्याचा ऑर्डर आयडी काय असणार? एकच आणणार. माहिती आहे ना टोटल ऑर्डर्स वर्सेस ऑर्डर क्वांटिटी सोल्ड डिफरन्स आहे दोघांना. हा काय फाइंड होतं? टोटल ऑर्डर्स ना. बोला काउंट देन ऑर्डर आयडी. 8च असतील ना तुमच्या? 8च आले ना. तेवढेच आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन काय होता? काय होता नेक्स्ट? मिनिमम आणि मॅक्सिमम प्राइस. काय लिहिलं इथं? फक्त काय यूज केलं? मॅक्सिमम. मॅक्स यूज केलं ना मॅक्सिमम साठी आणि मिनिमम साठी मीन. क्लिअर. ॲग्रिगेटर फंक्शन क्लिअर आता सगळ्यांना? ऑनलाईन टेक्स्ट फंक्शन क्लिअर. ॲग्रिगेटेड फंक्शन क्लिअर. ओके नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं आता. जायचं. ओके चला लेट्स गो. ॲग्रिगेटेड फंक्शन आहे. चला टाइम फंक्शन्स. हे जर लक्षात असेल तर भाई म्हणजे तुम्ही
रेकॉर्डिंग ऑफ करतो. 3 क्वेश्चन काय आलेत ना? 3 क्वेश्चन. कुठे जाणार मी? कुठे ऑपरेशन परफॉर्म? कॅल्क्युलेटेड कॉलम की मेजर? कॅल्क्युलेटेड कॉलम. कॉलम राईट. टेबल मध्ये घेतो. काय होता फर्स्ट क्वेश्चन? इयर एक्स्ट्रॅक्ट करायचंय. काय वापरलं? काय कोणतं फंक्शन यूज केलं? डायरेक्टली इयर. डायरेक्टली म्हणजे ना इयर आहे डायरेक्टली. ओके, त्यामुळे इयर इज इक्वल टू इयर. बरोबर. त्यामुळे पास काय केली? ऑर्डर डेट. दुसरी डेटच नव्हती त्यामुळे ऑर्डर. आलं 2024. काय होतं नेक्स्ट क्वेश्चन? मला साल्यावर एरर होतं, डेट यूज केलं ना त्यानंतर आला. काय यूज? कसला एरर? नाही, एरर नाही आला पाहिजे. नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आधी बघा. नेक्स्ट क्वेश्चन मग सॉल्व्ह करतो. काय होतं नेक्स्ट? मंथ नेम काय करायचं होतं मला? त्यातून एक्स्ट्रॅक्ट करायचं होतं. काय यूज करणार? बोला. फर्स्ट काय यूज करणार? फॉर्मॅट. आपल्याकडे आहे का मंथ? काय आपल्याकडे नंबर आहे ना, फक्त एक डेट फॉर्मॅट मध्ये. त्याला काय करायचं आपल्याला? मंथ मध्ये टेक्स्ट मध्ये न्यायचं. राईट. सो फॉर्मॅट देन ऑर्डर डेट. ओके, देन डबल कोट्स. राईट. MMMM. बरोबर. आलं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल. डन. नेक्स्ट क्वेश्चन काय होता? ते कुठं काय? मेजर की कॉलम? काय कॉलम मध्ये केलं? मला आजची डेट पाहिजे फक्त. कुठे आहे ना मग? मेजर मध्ये. राईट. ओके, जातो मी याच्यामध्ये. एक मेजर क्रिएट करतो. केला. तुम्ही कॉलम मध्ये एक सेम डेट सगळ्याला आली असेल ना? सेम डेट सगळ्याला आली तेवढंच. कशाला करायचं कॉलम? स्पेस वाढतो ना आपलं. कोणतं फंक्शन यूज करणार? टुडे. त्या नावातच होतं ना. एंटर. काय डेटा? एक. हा, ठीक आहे. काय नाही. 0. जर टाइम पाहिजे असेल तर काय करणार यूज? नाव. टुडेच्या ऐवजी नाव. दॅट्स इट. ओके, जायचं पुढे. डन. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? एवढंच घेतलं ना आपण. तरी मी फंक्शन नाही टाकले त्यामध्ये, तुम्हाला पण माहिती. चला नेक्स्ट जाऊ. चलो, युअर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. लेट्स गो. सोपे. ओके, फर्स्ट क्वेश्चन काय? टोटल सेल्स ओनली फॉर द रेड प्रोडक्ट्स. ओके, काय ह्याच्यामध्ये? फिल्टर कंडिशन आहे. फिल्टर कंडिशन काय? काय फिल्टर कंडिशन? प्रोडक्ट काय पाहिजे? त्याचा कलर काय पाहिजे? रेड पाहिजे. त्याचे काय दे मला? काय दे? सेल्स दे त्याचा. एवढं तर क्लिअर आहे. ओके, ठीक. करू मेजर क्रिएट. रेड नाव टाकतो. जेव्हा फिल्टर कंडिशन येते तेव्हा आपण कोणतं फंक्शन यूज करतो? कॅल्क्युलेट. कोणतं? कॅल्क्युलेट. त्यामुळे फर्स्ट काय यूज करणार मी? कॅल्क्युलेट. देन एक्सप्रेशन मध्ये काय पास करणार? राईट, टोटल सेल्स. जर माझ्याकडे टोटल सेल्स फाइंड केलं नसतं तर मी काय पास केलं असतं? सम ऑफ यूज करून. आठवतंय ना? ओके, ठीक आहे. सो आहे माझ्याकडे आता मेजर टोटल सेल्स नावाचं. देन फिल्टर कंडिशन. काय फिल्टर कंडिशन? सेल्स डेटा मधला कलर इज इक्वल टू रेड. COLO इज इक्वल टू रेड. कसं आहे रेड? आर कॅपिटल आहे. कॅपिटल ना.
RED. झालं, एवढं सिम्पल होतं फर्स्ट. केलंय सगळ्यांनी सॉल्व? Yes. मी जस्ट ड्रॅग करतो. 104 आलाय सगळ्यांचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय होता? काय होता नेक्स्ट क्वेश्चन? Laptop. काय टोटल? पुढं काय होतं? लॅपटॉपची टोटल क्वांटिटी किती सोल्ड झाली हे दाखवायची होती, राईट? इथं लॅपटॉप लिहितो फक्त. अगेन फिल्टर कंडिशन आहे. फिल्टर कंडिशन काय आहे? लॅपटॉपची क्वांटिटी किती सोल्ड झाली हे मला दाखवायचं आहे, बरोबर आहे? ओके, अगेन कॅल्क्युलेटर यूज करणार मी. पास काय करणार एक्सप्रेशन मध्ये? टोटल सेल्स सम. ओके, बोला. राईट, सेल्स डेटा मधलं क्वांटिटी. पण आपण टोटल क्वांटिटी फाइंड केली ना ऑलरेडी, मेजर केलंय ना फाइंड, मग ते पास करू शकतो मी, करू शकतो ना. सो काय पास करतो? टोटल क्वांटिटी. मला सेल फाइंड करायचं आहे का? नाही फाइंड करायचं. मला काय करायचंय? लॅपटॉप किती वेळा गेला हे मला फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे काय ना मी क्वांटिटीज घेणार ना, त्यामुळे क्वांटिटी. देन प्रोडक्ट, राईट, प्रोडक्ट इज इक्वल टू लॅपटॉप. एल कॅपिटल आहे, बरोबर आहे का? लिहितो बरोबर आहे, एवढंच आहे. याला रिमूव्ह करतो आणि लॅपटॉपला टाकतो. 3 आलंय सगळ्यांचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय होता? काय सेल्स ओनली फॉर द मार्च मंथ. आपण फाइंड आउट केलंय फॉर्मॅट मधून, मार्च केलंय. फिल्टर कंडिशन काय आहे? मार्च. काय फिल्टर कंडिशन? मार्च. ओके, अगेन फिल्टर कंडिशन असल्यामुळे काय यूज करणार? कॅल्क्युलेट. ओके, एक्सप्रेशन मध्ये काय पास करणार? काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? सेल्स फाइंड आउट करायचं मार्चचा. मग एक्सप्रेशन मध्ये काय पास करणार? टोटल सेल्स. काय पास करणार? टोटल सेल्स. देन मंथ. काय लिहिले त्याला? नाव काय दिलं? मंथ नाव दिलं ना आपण डायरेक्ट. मंथ. हा, सेल्स डेटा मंथ इज इक्वल टू मार्च. एम कॅपिटल आहे. हे रिमूव्ह करतो मार्चला टाकतो. आलाय 4300 समथिंग सगळ्यांचा आलाय. नेक्स्ट क्वेश्चन काय होता? ब्लॅक कलर सोडून बाकी सगळ्याचा सेल्स दाखवायचा होता, राईट? टोटल सेल्स दाखवायचा होता ना. ओके, टोटल सेल्स आपण फाइंड केला ऑलरेडी, केलाय. ओके, फिल्टर कंडिशन काय? ब्लॅक कलर सोडून मला बाकीचा सेल्स दाखवा. ओके, अगेन काय करणार? यूज कॅल्क्युलेट. एक्सप्रेशन मध्ये काय पास करणार? काय पास करणार एक्सप्रेशन मध्ये? एक्सप्रेशन मध्ये काय पास करणार? टोटल सेल्स. काय पास करणार? टोटल सेल्स. फिल्टर कंडिशन ही नेहमी नंतर असते, आधी असतो तुमचं एक्सप्रेशन. म्हणजे तुम्हाला कशा रिलेटेड फाइंड आउट करायचं, कशा? टोटल सेल्स, राईट. देन फिल्टर कंडिशन काय? कलर इज नॉट इक्वल टू ब्लॅक. ओके, कलर नॉट इक्वल टू ला हे साईन, 2 एरो, ग्रेटर दॅन अँड लेस दॅन. ओके, डबल कोट मध्ये ब्लॅक. काय आलं? नॉट इक्वल टू ला फक्त हे साईन आहे, डबल, ग्रेटर दॅन, लेस दॅन, अँड देन एंटर. हे रिमूव्ह करतो, ब्लॅक ऍड करतो. आला 108K सगळ्यांचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय होतं? ओके, टोटल सेल्स क्वांटिटी ग्रेटर दॅन. ठीक, थांब. टोटल सेल्स फाइंड करायचं ना, त्याची क्वांटिटी ग्रेटर दॅन 1 असेल. ठीक आहे. ओके, सांगा अगेन. कॅल्क्युलेट, कॅल्क्युलेट. देन पास काय करणार एक्सप्रेशन मध्ये? टोटल सेल्स. टोटल सेल. बोला, फिल्टर मध्ये काय? क्वांटिटी. पुढं काय? ग्रेटर दॅन 1. जर मी टोटल क्वांटिटी फाइंड केली नसते तर मला काय करावं लागलं असतं?
सम ऑफ टोटल क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 1. माहिती ना. पण आता मी मेजर फाइंड केलाय टोटल क्वांटिटी नावाचा, केलाय ना, क्वांटिटी सोल्ड नावाचा. ह्याच ना टोटल क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 1. ग्रेटर दॅन 1 असेल त्याला मला काय कर, सेल रिटर्न कर. एरर आला. A function placeholder has been used true or false expression that using a filter expression. This is not allowed. कुठे चुकलो आपण? तुमचं आलं आन्सर? आलं? ठीक. हेच यूज केलं का तुम्ही? टोटल क्वांटिटी यूज केलं? काय यूज केलं? सम यूज केलं ना आतमध्ये, त्यामुळे ते एरर देत आहे. ते म्हणते तो आयदर ट्रू और फॉल्सच व्हॅल्यू देतो ना मला. मी काय टाकलं त्यामुळे डायरेक्ट मेजर टाकलं, पण मेजर काय देते मला, एक न्यूमरिकल व्हॅल्यू देते, एक सिंगल व्हॅल्यू दिली त्याने न्यूमरिकल मेजर, त्यामुळे त्याने एरर रिटर्न केलं. ओके, मला ह्याच्यामध्ये काय पास करावं, सम ऑफ काय, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी ना, क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 1. बरोबर आहे. काय म्हणते, मला तर एरर येतोय, तुम्हाला कसं काय एरर आला? काय लिहिलं तुम्ही, सांगा मला जरा. नाही लिहिलं डॅक्स. मागे कोणाचं सॉल्व्ह झालं त्यांनी डॅक्स सांगा. ऑनलाईन कोणाचं सॉल्व्ह झालं लास्ट क्वेश्चन? बोला ऑनलाईन. सांगा ना, काढून टाकू. काढून टाकू. आणि एवढंच. बरोबर आहे का? सम यूज केल्यावर काय होत होतं, बोला. काय होत होतं सम यूज केल्यावर? काय होत होतं, सगळ्या कॉलमची ऍडिशन करून देत होतं. मग त्याची क्वांटिटी नेहमी ग्रेटर दॅन 1च असणार आहे ना. ते रो बाय रो चेक करत होतं का? नव्हतं करत. त्यामुळे काय होतं, एरर येत होतं आपल्याला. सॉरी. ओके, मग मी काय केलं, फर्स्ट काय केलं, टोटल सेल्स. त्यामुळे काय पास केलं, जस्ट क्वांटिटी नावाचं कॉलम, त्याची क्वांटिटी ग्रेटर दॅन 1 असेल त्याचा मला सेल्स ऍड करू. एवढंच आहे. ओके, आला 7100. क्लिअर, कॅल्क्युलेट क्लिअर, टोटली क्लिअर. नक्की नक्की नक्की. अभि नक्की. ऑनलाईन सगळ्यांना क्लिअर डॅक्स फंक्शन आत्तापर्यंत जेवढे घेतले तेवढे क्लिअर. प्रॅक्टिस झाली सगळ्यांची? येस सर. ओके. अमर, गिरीश, कल्याणी, जागृती, अरे बोला, काय आलंय? येस सर. ओके. कल्याणी, कृष्णा, येस सर. मंथन, मेघा, येस सर. मेघा, निकिता, येस सर. ओके. प्रांजली, प्रतीक, येस सर. साक्षी, येस सर. संध्या, सृष्टी, विकास. येस सर. येस सर. आता ह्याच्यावरती मी नाही काय करू शकत. एवढी प्रॅक्टिस तुमची बाकीच्या लेक्चर्सला पण नसते झाली, एवढी मी गॅरंटी देते. एवढी तुमची इथं झाली. आता तुमचं काम हे की मी डिफरंट डेटा सेट दिला, अजून डिफरंट डेटा सेट घ्या कुठून तरी, त्याच्यावर ChatGPT क्वेश्चन्स घ्या वाटलं असतं, किंवा जेमिनी काही पण यूज करा, त्याच्यावर क्वेश्चन घ्या आणि ते सॉल्व्ह करा. अजून जास्त प्रॅक्टिस होईल. तरी आपल्याला अजून मेन फंक्शन्स आपण बघितले नाहीयेत. तुमचं इथंच डोकं आउट झालेलं. आता क्लिअर, कधी काय घ्यायचं, कधी काय नाही, कधी सम एक्स यूज करायचं, कधी सम. क्लिअर आता नक्की?
सगळ्यांना क्लिअर? थोडं फ्रेश झालं माइंड सॉल्व करून. ऑनलाईन जस्ट वेट अ मिनिट. हॅलो हॅलो, हां बोला ना. हा एकच 2च मिनिटं लेक्चर संपत. हो हो ठीक आहे चालेल. हो ऑफलाईन अटेंडन्स टाका ना तेवढं. काय कॅन्सल? अरे आम्ही काय म्हणलेलो मी, मॉक क्लिअर होईल ना. आज तारीख काय? झालं तुमचं, जाऊ द्या. काय मॉक क्लिअर करून करताय? अरे असे मीच सॉल्व केले जास्त. कसली क्वेश्चन्स? लेक्चर अपलोड करू की नको? करू.